तर मित्रांनो, आता आपण तिकडे चाललोय आम्ही जिथे शेती वगैरे होते आणि विहीर सुद्धा बांधली आहे. तर विहिरीकडे चाललोय आम्ही आता. लहानपणी आम्ही इकडे क्रिकेट वगैरे पण खेळायचो. दाखवतो चला तुम्हाला जागा. आरामात रे. ही बाई इथे त्या विहीर रोहन, ही बाई इकडे विहीर आहे. ही आमची विहीर आहे इकडे. आणि इकडे अशी शेती करतो आम्ही. हे पूर्ण त्या साईडला आम्ही क्रिकेट खेळायचो लहानपणी. त्या साईडला हा का इकडनं पण होता ना. हा का इकडनं पण होता रस्ता. हे बघा वीर. अजून आहे, अजून आतमध्ये पाणी आल्यावर परत. बाबांनी बनवलेली. पर्सनल विहीर आहे आपली. अजून कोण पाणी नाही तिकडनं. असं काय आहे नाही. शेती इकडचं साठी पाणी हे केलं ते. टीव्हीच्या काही पण असत. ही आमच्या घराची मागची साजू आहे. ही आई बघ, आई घरे सोलते. हा असंच कोण नाही, व्हिडिओ बनवते. इकडे पाणी वगैरे तापत ठेवतात. हे बाई इथे जा बोलवतो रोहन. इकडे जा बोलवतो तुला. काय करताय? ये इकडे एक आमचा वाडा बनवलाय आणि एक आपलं पोल्ट्री फार्मिंग. गायींचा वगैरे वाडा आहे हा. पण आता गायी नाही आहेत. आधी खूप नाही बोललं तरी आमच्याकडे 18 ते 20 गायी होत्या. आता फक्त रिकामी आहे. त्यात सामान वगैरे टाकलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. लहानपणी या गाडीने आम्ही खूप खेळलोय. हे बघा रिकामी आहे पूर्ण. फक्त सामान ठेवलं इकडे. आणि हे साईडला इकडे हे बघा. मामी चावी घेऊन येते. जाऊया मग आपण आतमध्ये.
कोणती पकड एक कोणती पण दोन पकडायचे ते मोठे नाही छोटे जाते वाले नाही तर बघायचे कोंबडी जड आहे नाही एवढी तीनच लालवाले नाही हा पकड घट्ट पकड मध्ये ते हे करणार छान इकडे नदी आहे हा रस्ता आताच नवीन बांधलाय वरती उंच केलाय हा रस्ता एकदम खाली होता आधी हे पाणी दिसतंय हे पाणी पूर्ण तिथपर्यंत हे टेकायचं त्यामुळे आता हा रस्ताच वर केलाय गणपती विसर्जन वगैरे इकडेच होतं नमस्कार मित्रांनो मी यश राऊत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही सगळे रेडीला निघालो आहे 4 जणच आहेत आम्ही खरं तर आमचा प्लॅन होता बाईकनी जायचा आज पण थोडा पाऊस असल्यामुळे गाडीच काढली आम्ही 4 जणांसाठी तर 12 वाजत आल्यात पण 12 वाजून पण गेले असतील अरे कहना क्या चाहते हो सो आम्ही आता इकडनं अर्धा 1 तासात रेडीला तर आता आम्ही शिरोड्यात आहोत आणि नाश्ता करण्यासाठी थांबलोय मिसळ पाव ऑर्डर केले तर आता इथे बसल्या बसल्या आमचा प्लॅन झालाय की आधी वेटोबाला जाऊया मग तिकडनं रेडीसाठी निघायचंय बटाट नाश्ता करूया आपण इकडे तर आता आपण वेटोबा मंदिरला आलोय चप्पल कुठे आतमध्ये काढूया ना हे वेटोबाचे चप्पल आहेत चप्पल बघ एवढे मोठे आहेत पाय बघ केवढं मोठं आहे त्यांचा
थोड्या बसलोय आम्ही मंदिरात वेतोबाच्या. 5-10 मिनटं बसू आणि निघू इकडनं. हे इथे मीठ तयार होतं. तर आम्ही आता रेडीला आलो. हे समोर मंदिर आहे गणपती. पाऊस पण चालू झाला आहे आज. छत्री घेतले. पाया पडून आलो आणि थोड्या बसलो आता मंदिरात. हे रेडीचं बीच आहे इकडे खाली. व्ह्यू बघायला चाललो आपण. खूप आहे. तर मित्रांनो आता आपण केसरी ॲक्वेरियमला आलो आहे. आत्ताच नवीन बनवलं आहे. भारी गेलं. इकडे हे डायनिंग टेबल वगैरे आहेत. तिकडे वर सुद्धा डायनिंग टेबल आहेत. पहिल्यात मासा बघितला. इकडनं एंट्री आहे. थोडा रात्र झाले आम्हाला यायला. आतमध्ये जाऊया आपण फटाफट. रेडियम फिशेस प्लॅस्टिक बाहेर जायचा रस्ता हा इकडे. किती मिनटं झाली आपल्याला आतमध्ये? नाही बोललं तरी आम्ही 25 मिनटं फिरलो असेल. जास्तच त्यापेक्षा. एक मस्त मस्त मासे आहेत. एकदम वेगवेगळे जे बघितलं नसाल तसे. तर आता घेतले आपण एक्झिट.